श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। पुरुषोत्तम भगवान की जय। श्री गणेशाय नमः। जय सद्गुरु समर्था अनाथनाथा कृपावंता मुमुक्षु शरणांगत होता जन्म वार्ता तया नाही। ऐसे दीतसा कृपादानासी म्हणून शरणांगत पायासी। भावार्थ धरणी मानसी शरणाचरणासी आलो वसे। मी तव अनंत अपराधी अगणित पापाची वृद्धी परिकृपाळ तू दयानिधी। नेही सिद्धी परमार्था एका श्रोते हो सावधानो। मलमास परमाख्यान मागील अध्यायी कथन व्यतिपात वैद्रती महिमा वर्णिला। पाच पर्वे याचा प्रश्न लक्ष्मीने केलासी आपण। तया माझी सांगितले दोन पुढे अवधान दीजे। आज आपण अधिक महिन्यातील जी कथा आहे त्याचं आपण पुढचं सांगत आहोत। भगवंताला प्रार्थना केली आहे आणि भगवंत आपण गत अध्यायामध्ये काय श्रवण केलं आहे? व्यतिपात योग वैधृती योग याचा महिमा वर्णन केला आहे। 5 महिने एकूण सांगितलेले आहेत, त्याच्यामधले काही सांगितलेले आहेत आणि बाकीचा जो आहे तो आपण आता अवधान देऊन ऐका असं भगवंत सांगतात। श्री विष्णू वदतसे निके एक क्षीराब्धी कन्यके। मागे कथिले पर्व देखे पुढे एके अति आदरे। काही जण म्हणतील हे तर मला येतच आहे, गत मी संपूर्ण महिना ऐकलेलाच आहे महाराज, पण तसं न करता क्षीराब्धी कन्यके भगवंत मी अगोदर सांगितलं आपल्या पत्नीला कुठल्या कुठल्या शब्दाने बोलतात। क्षीराब्धी कन्यके ही ऐक, मी तुला सांगतो मागील काय तुला सांगितलेलं आहे। व्यतिपात वैधृती वर्णन तुझ म्या केले निरूपण। तयाही परिशत गुण एके महिमाड पुढारी। हे लक्ष्मी हे क्षीराब्धी कन्यके ऐक, गत अध्यायामध्ये मी तुला सांगितलंय व्यतिपात योग वैधृती योग त्याचं मी निरूपण केलंय, पण त्याच्यापेक्षा शतपटीने 100पेक्षा आणि ती महिमान जी आहे मी तुला पुढे सांगतो। पुढारी म्हणजे पुढारी नव्हे का, पुढचं मी तुला सांगतो ऐक। तया शतगुणे अधिक चंद्रग्रहणासी देख। तया ते शतगुणे एक सूर्यग्रहण बोली रे। असंख्य व्यतिपात केले दान कोटी तीर्थ केले भ्रमण। किंवा पंचगव्यादी प्रायचित्ते दान व्यतिपात स्नान गंगोदका। बघा एकापेक्षा एक अधिक त्यांना सांगितलेलं आहे की शत म्हणजे 100पेक्षा चंद्रग्रहण जे असतं त्याच्यापेक्षाही गुण सूर्यग्रहण आहे। असंख्य व्यतिपात
जे तुम्ही केले तर त्याचं व्रत केलंय त्याच्यापेक्षा कोटी तीर्थ केले त्याचे भ्रमण आहे. पंचगव्य प्राशन केल्यानंतर जे की आहे विधिपात स्नान गंगोदकापेक्षा ही कोटी पुरुषरणे जपनाही. चंद्र सूर्य ग्रहण होई तया वरिष्ठ धीमा अधिकमास पायी एके नवाई शुभानने. हे शुभानने व्यतिपात योग कोटी सूर्य कोटी तीर्थ तुम्ही प्रत्येक तीर्थाला तुम्ही गेलात. नाना प्रकारचे त्या ठिकाणी दान केलेलं आहे. धर्म केलेला आहे. सूर्यग्रहण जे आहे त्याच्यापेक्षाही काही पुरस्करण केले असतील. सर्वांमध्ये वरिष्ठ सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर हे शुभानने मी तुला सांगतो तू काय कर ऐक. अहो हे पौर्णिमा महिमा अहो हे पौर्णिमा महिमा वर्णून शके चतुर्वर्का ब्रह्मा ऐसे बोलाव याती सीमा बोलते बोलो न बोलवे. पौर्णिमा दिनी प्रातःकाल जो नर करिया आपण तया ऐसे पुण्यवान दान दिसेना. किंचित सुवर्ण का अथवा काही दान देजे ब्राह्मणा पायी विप्रभोजन माध्यान समयी तया एवढा नाही ये. हे प्रिय मी तुला सांगतो तू ऐक. नाना प्रकारचं दान केल्याने नाना प्रकारचं विधिपात जे आहे ग्रहण योग असेल नाना प्रकारचे कोटी तुम्ही तीर्थ केलेले आहेत त्याचं पुण्य असेल. सर्वात वरिष्ठ जे आहे ते अधिक मास आहे आणि त्याचं व्रत जर तुम्ही केलं तर पौर्णिमाचं व्रत असो पौर्णिमाचा महिमा नाना प्रकारचे जे आहे ते तुम्हाला त्याचं पुण्य मिळत आहे. तथाच किंचित सुवर्ण अथवा काही दान देजे ब्राह्मणा ते पाही विप्रभोजन माध्यान समयी त्या एवढा नाही पुण्यवान. या अधिक महिन्यामध्ये सुवर्णदान द्यावं. तुम्ही म्हणाल गुरुजी काही नाही पण सुवर्णदान इथं आमचं या कोरोनामुळेच आमची एवढी पंचायत झाली आहे. लोकांना हाताला काम नाही आहे. पण संतांनी सांगितलंय द्यायची इच्छा तरी असावी. सज्जन हो हा जर तुमचा एकदा देह गेला ना पुन्हा तुम्हाला काही मिळणार नाही आहे. भगवंतानं आपल्याला सर्व काही दिलंय. काय दिलंय? कुणा हे दे कुणा ते दे न देसी सर्व कोणाला. कुणा हे दे कुणा ते दे न देसी सर्व कोणाला. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. कुणाला राज्य देवोनी बसविले मंचकावरती. हे भगवंता अनाथा जे लोक काही आम्हाला दिलं नाही म्हणतात ना तर आपलं पूर्व संचित पाहावं. भगवंत देते नाही आहे आणि नेते नाही आहे ते आपल्याला कळायला पाहिजे. कसं कळायला पाहिजे? उजड़े हुए फिर बसे उजड़े हुए फिर बसे निर्धनिया धनी हो जाय. तुलसीदास कहे मरे न मूरत आय. हे भगवंताने मला दिलं नाही ते भगवंताने मला दिलं नाही हे असंच का केलं हे रडगाणं करण्यापेक्षा भगवंतानं तुम्हाला नामस्मरण करायला संधी दिलेली आहे. बरं दानधर्म कसा करावा काय करावा याचं पण शास्त्र सांगितलेलं आहे की आता आपण गीता अध्यायामध्ये ऐकलं की व्यतिपाताच्या दिवशी वैधरतीच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी पित्र आपल्याला जर तृप्त करायचं असेल त्याचा पित्र अमावस्याला दान करावं. पण हे करत असताना त्यानं सांगितलं की ब्राह्मणाला दान द्यावं विप्राला दान द्यावं. हे दान द्यायला प्रत्येक अवयवाचं त्यानं सांगितलं आहे. मुखम पवित्रम यधी राम नामहा. मुखानं काय करायचं आहे? भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. देवा माझे मन लागो तुझे पायी. हे भगवंता अनाथाच्या नाजा माझे मन आहे ना तुझ्या चरणामध्ये जुळू दे. हे सोडून दिलं हे मला नाही आहे हे भगवंताने केलं नाही आहे. काय झालं की आपण देवाला म्हणतो पण वारंवार भगवंतानं माझं कसं केलं हे कसं काय झालं. एखाद्याला भगवंताची सगळ्यांची चुका काढायचा नादच असतो. काही झालं ही चूक आहे ही चुकीचं केलं हे केलं. एक फकीर होते. फकीर असताना रस्त्याने चालले थोडा रस्ता वाकडा आला एक खुदा की गलती लिंबाचं झाड आलं. इतना बडा पेड़ है हो. हाँ
लिंबू लिहित नाही ते उसकी आई एक खुदा की गलती. आता काय करावं काय नाही त्याचं साधं कशाला ही खुदा की गलती, ही खुदा की गलती. आणि करत असताना रस्त्याने चालत असताना त्याला दिसलं की आपली काशी फळ आहे ना, इतना बड़ा पेड़ है, बोले फल इतना बड़ा हो, एक ही खुदा की गलती. काशी फळाला झाडाला ही खुदा की गलती. एवढं मोठं फळ आहे त्याचं आणि त्याचं पाणी पुसत आहे, हे खुदा की गलती. कर्मधर्म संयोगानं कशाला ही खुदा की गलती, हे खुदा की गलती करत असताना एके दिवशी दुपारची वेळ होती. जांभळा त्या झाडाखाली बसला असताना असं थोडं दुपारची वेळ होती, थोडा लवंडला म्हणजे झोपला असताना अचानक वरून एक जांभूळ जे पडलं ते त्याच्या नाकावरच पडलं. जांभूळ पडल्या ताडकन उठला, अरे क्या हो गया. पाहिलं तर वरून जांभळ त्याच्यात नाकावर पडलेलं. अरे 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 ये तो खुदा तो बहुत सही है, बोले एक कासे पल था, ऊपर से गिरता था तो बोले मेरा कुछ सही नहीं था. याच्या करता ठेविले अनंते तेसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. याच्या करता भगवंतांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत ते योग्य केलेल्या आहेत. आपल्याला समजत नाही तो भाग निराळा. म्हणून मुखम पवित्रम यदि राम नाम, हस्तौ पवित्रम यदि दान धर्म. हाताचं भूषण काय, दान धर्म करायचा. मग किती करा. पादौ पवित्रम यदि तीर्थयात्रा, पायाने काय करायचे, तीर्थयात्रा करायचा आहे. पण ते आपण सगळं सोडून दिलं. सर्व संतांनी सांगितलंय, हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नवेरी ही माया, ही बुद्धी दर्पणे शुद्ध रवीसी छाया. हे नरा हे मनुष्या तू जाग. ही व्रत वैकल्य ही कोणाला सांगितले, दुसऱ्याला सांगितलं नाहीये, आपल्यालाच सांगितले आहेत. म्हणून ब्राह्मणाला भोजन वगैरे द्यावं. षडरस मिष्टान्न पाही, वाढी ब्राह्मणा ते स्वग्रही, वरी दक्षिणे सहित वस्त्र देई, अर्पी भाव अंधादारे. आणि परत असताना वैशाख कार्तिकी माघी, श्रेष्ठता जाणीजे तिघी, फाल्गुनी चैत्री नवविधी, पौषी त्रिशुद्ध जाणीजे. कुठल्या कुठल्या महिन्यामध्ये काय काय करावं हे त्यांना सांगितलंय की बाबा या इतक्या पौर्णिमेते वेगळाली असे देवते, तेही परसोनी तू ते एक निवृत्ते भामिनी. हे लक्ष्मी मी तुला सांगतो, प्रत्येक पौर्णिमा आहे ना येते ना, त्याची देवता सुद्धा वेगळी वेगळी असते. त्या पौर्णिमेला काय करावं मी तुला सांगतो, ऐक. ज्येष्ठ पौर्णिमा ते पाही, सर्वत्री देवत नाही, आषाढी ते नारायण रूपी असे तेही जाणीजे. ज्येष्ठ पौर्णिमेला ब्रह्मरूपाचं एक दैवत आहे. आषाढीला नारायण रूपी मी आहे आणि जाणीजे. म्हणून करावे व्यासपूजन, व्यासरूपे साक्षात नारायण, या लागी करावे पूजन, भावधोरणे मानुसी. म्हणून आषाढी पौर्णिमेला जे आहे ते व्यासाचं गुरुचं पूजन केलं. जीवनामध्ये जर आपल्याला गुरु जो नसेल, या भवसागरातून कुणीही तारू शकणार नाही आहे. म्हणून संतजन गुरुजन, गुरुशिवाय आपल्याला गुरुविन कोण दाखविलं वाट. या संसारामध्ये सुखदुःखामध्ये आपण नाराज होऊन जातो, पण भगवंत संताशिवाय भवसागर तारण्याशिवाय आपल्याला दुसरं कोणी करू शकणार नाही आहे. नादी सिद्ध हे आषाढी पूर्वी हंसरूपी श्री याडी, म्हणून या परमहंस प्रौढी परंपरा पुढे चालत असे. म्हणून या आषाढामध्ये व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा सांगितलेली आहे. त्या दिवशी आपल्या गुरुचं भगवंताचं नामस्मरण करावं. तथाच परमहंस रूपे नारायण, म्हणून मी व्यास रूपे नारायण, या लागी अगत्य की पूजन हंस रूपे नारायण. म्हणून हंस रूपामध्ये भगवंताचं नारायणाचं विष्णूचं त्या ठिकाणी पूजन केलं पाहिजे. माघ मासी माधव देवता, फाल्गुनी रुद्र तत्वता, चैत्र देवता अनंता से तत्वता निर्धारी. माघ मासामध्ये
माधवा, हे गोविंदा, हे माधवाचं आपण केशवा त्याचं पूजन केलं पाहिजे. फाल्गुन महिन्यामध्ये रुद्र त्र्यंबकं जडामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् बर्बारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् कैलासरानाचो चंद्रमौळी फलिंद्रमाता मुकुटी झळाळी कारुण्य छंदू भवदुःखहारी तुझे वीण शंभो मदकोनतारी. याप्रमाणे फाल्गुन महिन्यामध्ये रुद्राचं पूजन करावं. चैत्र दैवत हे अनंताचं आहे. हे अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, हे अनंताचं भगवंताचं सर्व विष्णुमयम जगत. सज्जनो, तुम्ही म्हणताल की या महिन्यामध्ये हे करा, त्या महिन्यामध्ये ते करा, तर हे सगळे विष्णूचे अवतार आहेत. म्हणून भगवंताचं विष्णूचं जरी नामस्मरण केलं तरी ते सर्वात चांगलं आहे. वैशाखी पितृदैवत दानो मार्ग शीर्षी यक्ष किन्नर दान देवी भवानी ते दान पौषी पौर्णिमा बांधे. बघा, वैशाख महिन्यामध्ये पितराचं पूजन करावं. कुणी आपले पितृजन गेले असेल त्यांना पिंड वगैरे द्यावं. त्याचा एखादा व्यक्ती जेवायला बोलवावं. ज्याची वडिलावर श्रद्धा आहे, ज्याला आपल्याला माहिती हे आपलेच वडील आहेत, अंधश्रद्धेवाल्यांनी काही करू नये. एशिया पर्वकाळी दान प्रतिमासी केजे पिंडदान तेने समग्र देवता सृष्टवान. प्रत्येक महिन्याला पिंड करावं असं शास्त्र आहे. पण भगवंत आपल्याला एवढं सवलत देतो की आपल्याला तेही देखील कळत नाही आहे. पण आपण ते सर्व सोडून देतो आणि नको त्या गोष्टी ग्राह्य करतो. तसं प्रत्येक महिन्याला पिंडदान करावं असं शास्त्र आहे. त्यामुळे भगवान काय होतो, आशीर्वाद देतो तुम्हाला. स्नानविधी दान पुण्य जे आचरती भावी जाण तया ते ऋण जाय निर्सोण नसे अनुमान यदर्ती. स्नान, दान, आचरण आणि हे जर केलं तर जेवढं आपण आपल्यावर ऋण आहे त्या ऋणातून आपण काय होतो, मुक्त होतो. पंचमहायज्ञ पितृतर्पण यथोक्त किरे ब्राह्मण भोजन प्रतिमासी ते करती आचरण तया नारायण संतुष्टे. पितृपक्षामध्ये तर केलंच पाहिजे, पण तथा यथोक्त शिराजाने ब्राह्मणाला भोजन दिलं पिंडदानाला त्याच्यासारखं पुण्य नाही आहे. आणि भगवंत नारायण संतुष्ट होतात. भगवंत संतुष्ट होतात. मासाची ठाई जाणे तसे तिथी पर्वलक्षणी तरी का करावे अनमान बहुत धन लागेना अल्पवेटे पुण्यविशेष परी कोणी न धरती सायास एरवी पिशुना येता ग्रहास करती साया सादरे. पहा, जे नको ते लोक येतात ना त्याचा आपण आदर सत्कार वगैरे करतो, या बसा. पण जो भगवंताच्या चरणी नीलमस्तक झालेला आहे, तो दीन दुबळा आहे, अशाची जर पूजा केली तर आपण भगवंताला श्रेष्ठ पूजाचे भगवंताने सांगितलेलं आहे. नको त्याचे पूजन करण्यापेक्षा भगवंताचं तुम्ही पूजन करा, इथे आपल्याला ते सांगतात. तथाच तेथे खर्च करीती भैल तसा व्यर्थ वेचिती वयसा परी सत्कारणी न वेचिता पैसा गर्द तसे ठसा पुराणी. एखादे साधू संत आले, तिथं भजन करा, पूजन करा, तिथं अन्नदान द्या, ते सोडून दिलं. दान धर्मातसुद्धा पिंडदान श्राद्ध करण्यापेक्षा काही लोक म्हणतात गुरुजी आम्ही या लोकांना खाऊ घातलं, आम्ही त्या लोकांना दिलं, आम्ही या शाळेला दिलं. तसं होऊ शकत नाही. वामनाला सुद्धा भगवंतानी हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करावा लागला की मी असं असं 3 पादुकात पाय तुम्हाला मी भूमी देतोय म्हणून. तर हे तुम्ही दान धर्म करताना बिना संकल्प काही होऊ शकत नाही. मग ते मनाचं सर्व होईल की त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट संकल्प रहित केली तर त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून दानधर्म हे कोणाला करावा, कशा करता करावा. दानधर्म करा असं कुणी म्हणणार नाही आहे की तुम्ही दीन दुबळ्याला अनाथाश्रमामध्ये द्या. पण ते करत असताना शास्त्र काय सांगतंय याचं पण तुम्ही आठवण करा. कारण काय गुरुजी मी एवढे कोटी दिले, अरे कोट कशाला दिला, जॅकेट जरी दिली इकडे इकडे दिला असतं ते तुझं काम झालं असतं. पण नाही, सत्पात्र दाने रती चांगलं दान करा आणि संकल्प सहित ज्याला सांगितलंय त्यालाच करा.
पुराणिक सांगितची गेले, व्यासादिकी काव्य केले, पुराणे विस्तारून ठेवले, परिजनते चाले न वाटे. पहा, शास्त्राने जे सांगितलंय, संतांनी जे सांगितलंय ते आपण करतच नाही. आपला रस्ता आपण बदललाय. काही जण काही करायला गेले की नाही हो, काही रूढी परंपरा अशा आहेत ना की ते आपण म्हणलं का नाही पहिलं, नाही नाही आता हे केलंच पाहिजे, आमच्याकडे हे आहे, आमच्याकडे ते आहे. अरे कुठून आलं तुझं ते? शास्त्र सांगेल तेच सांगावं आणि मनात या ठिकाणी काही करू नये. म्हणून हल्लीचे लोक काय शास्त्राच्या विसंगती वागतात, त्याचा काहीतरी कुठला तरी अर्थ घ्यायचा आणि ते विपरीत करायचं. फुकट स्वल्पाचे हे स्वल्प, ते कुणी न नेती अल्प, व्रथा जल्पता जल्पमाता ती जल्प, अभिमाने कल्प भोगिती. आता भगवंतांनी कसं सांगितलंय, देवाचे द्वारी उभा क्षण बरी, तेने मुक्तीच्या आरिषा गेल्या. हे सोडून दिलं, मी अमकच करतो, मी तमकच करतो, अरे ते व्यर्थ आहे. एक क्षण भर बस, गुरुजी मला वेळच नाही आहे. अरे ते करतो तर ते करायला पाहिजे. ज्या भगवंतांनी गोष्टी सांगितल्यात ते आपण करायलाच पाहिजे. तथाच नोदर पारंगत जगा माझी रूढी बहुत, नेनू न्याय हिता हित भगवंती दे कातरले. आपल्या या जगामध्ये रूढी परंपरा, काही आचार, काही विचार वेगळे, पण त्यातले त्या संतांनी जे सांगितलेले त्याचं जर आपण आचरण केलं तर त्याच्यासारखा आपल्याला फायदा मिळणार नाही. आता ही कमला एकादशी आहे, एखाद्या संतांनी सांगितलं की बाबा एकादशीला एका तीर्थक्षेत्री जाऊन आंघोळ वगैरे कर, तर करणार नाही आहेत. कसं करणार नाही आहेत? तुम्हाला सांगतो, पूर्वीचे दिवस होते, एकादशी होती, 2 सज्जन चालले होते. पूर्वी काय असा रस्ता वगैरे काही नव्हता, अशी छोटी एक रस्ता होता आणि त्या छोट्याच्या रस्त्यावरनं तिकडल्या साईडला जायचं होतं. जात असताना तर एक ग्रस्त जो सज्जन होता ते म्हणला, अरे एकादशी या दगडावरनं आपल्याला जायचं आहे. या असं गंगेची म्हणजे दगडं होती आणि दगडातून रस्ता काढून आणि त्याच्यामध्ये काही शेवाळलेली असायची, कधी असायची, तर मला आपल्याला पाण्यातनं जायचं आहे, त्याच्यापेक्षा आपण स्नान करून गेलेलं काय वाईट आहे. ते म्हणले एकादशी द्वादशीनं आंघोळण तीर्थयात्रा, आपला काही याच्यात विश्वास नाही म्हणले. ते म्हणले बघ थांब पाठी स्नान करतो म्हणला. यानं स्नान करेपर्यंत थांबला. त्या ग्रस्तानं स्नान केलं. गंगे यमुना देवा गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी, भगवंताचं सर्व गंगेंचं त्यानं काय केलं, उच्चारण केलं, स्नान वगैरे केलं आणि पांडुरंग हरी वासुदेव हरी असं म्हणत चालत असताना अर्ध्या भागामध्ये गेले. हे पुढे चालले, दुसरे जे पाठीमागं नास्तिक येत होते, कर्म धर्मसंयोगानं त्या दगडावर पाय दिला होता. ते दगड पाय निसटला आणि त्या पाण्यामध्ये पडले. हरगंगे गंगामा भागीरथी. अहो हे हरगंगे भागीरथी होईल का? नाही. तू संकल्प सहित जर कर्म केलं तर हरगंगे होईल. हे हरगंगे नाही, अरे कुठले त्याच्यामध्ये बसत नाही. म्हणून कुठलीही गोष्ट मनाला पटेल अशी, शास्त्राला पटेल अशी करावी असं सिद्ध सांगितलेलं आहे. शास्त्राचा आधार घेऊन लोक भगवंताची पूजन करा. वीट न मनाचा बोलण्याचा, पुढे मागुता नरधेय कैसा, क्षणेक संगरती सुखाचा, नये कामाचा बापा हो. हा देह क्षणभंगुर आहे, केव्हा जाईल काही सांगता येत नाहीये. मी सांगितलं परवाला, काळ चोर घिरट्या घरी गाली, पामरा तुझ कसी निजाली, जाग तू जाग लवला हे, जातसे अमोल वलपाहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत तेच सांगतात. हा जो देह आहे ना आपला, केव्हा जाईल, क्षणभंगूर आहे, ते आपल्याला कळणार नाही आहे. म्हणून मी माझी बायको माझी मुलं एवढ्यामध्ये राहू नका. हे विश्वची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर. हे विश्व आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. कंपनीत जातून संध्याकाळी येतो, भोजन करतो, एवढंच नाही आहे तुमचं. याच्यापेक्षा व्यतिरिक्त जग आहे, याच्या व्यतिरिक्त भगवंत आहे, ज्यानं आपल्याला पालन केलंय त्याचं आपण गुणगान गायलं पाहिजे. जाय पाहता सोन्याची घटी, मागुती नये लक्षिता लक्षकोटी, करिता संसाराची आटाआटी, जन्म शेवटी निर्पळ. किती संसारामध्ये तुम्ही केलं, काही करा, अमकं करा तमकं करा, हे आणा तसं आणा, PUP करा, ही स्टाईल लावा ती स्टाईल लावा,
सगळ्या स्टाईल बाजूला ठेवून आपली एकच स्टाईल रामनामाची आपल्यावर ज्यावेळेस येईल त्यावेळेस कुणीही उपयोगाचं नाही आहे, निष्फळ होणार आहे. उदरा लागी करावे ती सेवन, तेथे पापपुण्याचा विचारी धन, मिळवावे संसारा लागून शेवटी कवन सांगती, हे तो जाग जगाची जगप्रौढी प्रचित पाहताची रोकडी, परी कोणीही न करती तातडी, प्रपंच साकडी जोगयाचे. सर्वजण एकमेकाला सांगतात काय संसारात कळावं, काय साखर आणान पत्ती आणान, एकमेकाला सांगतात, पण त्याचा त्याग कुणी करत नाही आणि भगवंताच्या सानिध्यामध्ये कुणी जात नाही. कथा भाग राहिला मागे, सांप्रत जो वदावा लागी, पौर्णिमा महिमा रमारंगे, सांगितला निदांगी रमी लागी. आपण जी कथा सांगत होतो सांगता सांगता थोडं मी दुसरंच तुम्हाला काही सांगितलं, असं भलत्यात तुम्हाला सांगायला लागलो, तुम्ही ती ऐकन करा. पण कथा भाग आपला जो आहे तो मागे राहिलेला आहे आणि पौर्णिमा जो त्याचं वर्णन आहे तुम्हाला रमेला सांगत असताना, लक्ष्मीला सांगत असताना तो मागे राहिला आहे असं भगवंत म्हणतात. दयाळू जो जगदीश्वर मृत्युलोका गेला प्रसर, तरुणोपाय मन मानवाते. आणि असं असताना भगवंत कसा आहे, दयाळू आहे, जगदीश्वर आहे, मृत्युलोका केला प्रसर, तरुणोपाय मानवाते, बहुत सुगम सुलभ उपाय, सांगितला से देवादिदेव, पौर्णिमादिनी स्नान दान पावो, की जे निर्वाहो जन्माचा. भगवंत किती दयाळू, त्याने तुम्हाला आणखीन एक उपाय सांगितला आहे. काय सांगितला आहे, पौर्णिमेला स्नान दान वगैरे जर केलं आणि आपलं प्रत्येक जन्माचा जो आपलं जे पाप झालेलं आहे त्या पापाचं क्षालन झाल्याशिवाय राहणार नाही. किडे पूर्वजांचे उद्धरण, ये विषयीचे कथन, स्वय जनार्दन वद तसे. एक पूर्वीचा वृत्तांत कोण उद्धरून गेला ते तुम्हाला मी सांगतो, तुम्ही काय करा, श्रवण करा. एकेही क्षीराब्धिबाळी, अमावस्येची न्हाळी, श्रवण केली आ सकाळी, होय होळी पापांची. एक क्षीराब्धिबाळी, हे लक्ष्मी, हे कमल नयने, ऐक मी काय सांगतो. अमावस्येला तर त्याला आपण आज काही विधी केला तर त्याचा जे काही तुम्ही पाप केलेलं आहे ते पापाचं क्षालन झाल्याशिवाय राहणार नाही. मासाची अंती येत असे अमावस्या तिथी, तरी स्नानदान यथा पद्धती, करावे निगुती आदरे. प्रत्येक महिन्याला अमावस्या येते आणि त्या अमावस्याला स्नानदान वगैरे जर तुम्ही केलं तर आदराने केलं, सारुणी स्नान संध्या देवार्चन करुणिया महाहवन, मग केजे तिळतर्पण ब्राह्मण भोजन यथाविधी. या अमावस्याला स्नानदान वगैरे देवतार्चन करून महाहवन करून आणि तिळतर्पण जर केलं त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठं नाही आहे. साध केजे यथास्थित पिंडदान करुणीयुक्त, तेने पितृगण संतोष आशीर्वादेत कुळाते. या अमावस्याला जर तुम्ही पितराचं पूजन केलं तर सर्व पितृ तृप्त होतात. ते दिनी पितरा लागून पितृलोकी करती सन्मानो, घे देवनिया मिष्टान्न भोजन, तेने पितृगण आनंदती. या तिथेला जर तुम्ही पितराचं पूजन केलं तर पितृ संतोष पावतात. मग संतोषण देती आशीर्वचन, तेने वंशवृद्धी होतसे दान, तया ते वाटे भावे कल्याण पावे सदन वैकुंठी. ज्याला वाटत असेल आपले पितृ सद्गती मिळावी त्यांना तर प्रत्येकानं या अमावस्याला पितराचं पूजन करावं. तेने अवश्य करावे पिंडदान, न किल्या पाय दारुण, आणि मोक्षरूप कल्याण सावधान परिसावे. ज्यानं काही केलेले त्याचा विषय नाही आहे, पण थोडक्यामध्ये या प्रत्येक अमावस्याला पिंडदान करावं असं शास्त्र सांगितलेले. याची या शापास्तव पायी संसार पुरी न घडेच काही, कष्टी होती सर्वदायी, म्हणती आमचे दैव हे चिपई. तुम्ही जर पिंडाचं पितृदान वगैरे केलं नाही, पितराला तुम्ही विचारलं नाही तर त्या पितरांना एवढा काय होतो की त्रास होतो की ते म्हणतात मी या पोरांकरता एवढं केलं, काय केलं, नाना प्रकारचं त्यांना त्रास घेतला. त्या कशा करता, पुत्र कशाला पाहिजे, पुन्हा नावाच्या नरकातून मुक्त होण्याकरता आपल्याला मुलगा हवा असतो आणि तो मुलगा
चांगला जर नाही झाला, पित्राचं जर पूजन न करणारा झाला तर त्याचा काय उपयोग आहे? म्हणून पित्र दुःखी होतात. सज्जन हो, या कलियुगामध्ये एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो मुलाचा. जैसी करणी वैसी भरणी. जैसी करणी. तुम्ही जर आता पितरांचं जर केलं नाही, तुमचे पित्र कसे होतील? अत्रप होतील. तसं एकदा या कलियुगामध्ये काय झालं, एक नवरा बायको सुशिक्षित होते आणि एका गावामध्ये राहत होते. गावामध्ये राहत असताना मुलगा इंजिनियर झाला होता. काही कारणास्तव वडील गावी होते आणि मुलगा सिटीमध्ये राहत होता. काही वय झाल्यानंतर, पुढे झाल्यानंतर आई जात राहिली, वडील एकटेच राहिले. आता गावाकडची स्थिती म्हणजे पाणी नाही, अन्न नाही, असेल तर लांबून आणावं लागतं किंवा कोणाला मागावं लागतं. वय झालेलं होतं. तर ही अवस्था पहिली मुलाने विचार केला. गृहिणीला विचारला, का गं एकटेच आहे, तिथं काही त्यांची व्यवस्था होत नाही, त्यांना इथं आणायचं का? पण बायांचा हरिपाठ सर्वांना माहिती आहे, मी काही सांगायची गरज नाही आहे. बायांची 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, प्रत्येक पुरुषाला लावतात त्या बाय लेडीच्या. कुठल्या? मी आहे म्हणून खरंय, मी गेल्यावर कळलं. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी प्रत्येक मनुष्याला लागलेल्या असतात. आणि माझ्यासारखं दुसरी नाही आहे. खरंच आहे ना, तुझ्यासारखी दुसरी कशी मिळेल? आणि ती करता पण येत नाही ना. तसं हे असताना, चालू असताना तर ते म्हणलं, अगं आपण बाबांना आपल्या इथं आणू म्हणल्यानंतर ती म्हणली, काही गरज नाही, आपण एक माणूस लावू, तिथे त्यांची व्यवस्था करू. कलियुगातली सुने बरं का, लक्षात घ्या, ती आईबातली नाही आहे. तर नाही हो म्हणत असताना, नाही म्हणत असताना यांनी विनंती केली. नाही म्हणजे मग आणायचीच आहे ना, एक तुम्हाला सांगते, वरच्या गच्चीवर त्यांना ठेवा एका साईडला. नाही म्हणजे वरी नको, खालच्या साईडला एक खाली रूम होती, त्यांना तिथं आणलं. त्यांना एक ताट वाटी वगैरे त्यांना दिलं. नाही आपल्या कुणी आपल्याकडे VIP लोक येतात ना, त्यांना काही इथं आपल्या समोर काही आणायला नको. मग त्यांची ताट वाटी त्यांना त्या बाबांना दिली. दररोज मग त्या बाबांनी ताट वाटी घ्यायची आणि 12 वाजता 1 वाजता त्यांना बोलायचं आणि नीट जेवायला जायचं. पुष्कळ दिवस झाले. नातू थोडा मध्यम झाला. नातवाने विचारलं, का ग आई, आजोबा आपल्याकडे जेवायला काय येत नाही, तिथंच का? नाही, तुला काही माहिती नाही आहे, त्यांना तिथंच जेवण दिलं पाहिजे. मग ती बाबाची ताट वाटी मग ती आणायला की नाही, तिथं जाऊ नको, ती आणतील. मग म्हाताऱ्यानं बरोबर 12 वाजता भूक लागली की ताट वाटी वगैरे आणायची आणि ती द्यायचं. चहा मागितली की बसा थोडा वेळ, देतो तुम्हाला चहा कशाला पाहिजे? हा जो हरिपाठ आहे ना, तो प्रत्येकाला माहिती आहे की मी काही हरिपाठ मानायची काही गरज नाही आहे. पण मला काय सांगायचं आहे, जैसी करणी वैसी भरणी. काही कालांतरानं काय झालं माहिती का, हा मुलगा थोडा मोठा झाला आणि एके दिवशी काय झालं, कर्मधर्म सांगितलं. त्या म्हाताराला जी काही तिने ताट वाटी तांब्या वगैरे दिला, एके दिवशी तो भूक लागली म्हणून तो पाहतो आणि तर त्याला ते ताट वाटी वगैरे काही तांब्या दिसतच नाही. आता जेवावं कसं, सुनबाईच्या हाताने बोलणे कोण खाणार आहे? म्हणून 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजले आणि म्हणले, अगं सुनबाई, इथलं ताट वाटी वगैरे ते तू नेलंस का ग? इथं तर माझ्याजवळ काही नाही आहे. हा, एवढं झालं पण तुम्हाला ताट वाटी सुद्धा सांभाळता येईना, कसं केलं आमच्या मालकाने? म्हाताऱ्याला हरिपाठ सगळं वाचू लागले. अगं ते म्हणले, मी इथे ठेवला होता, मी कुठंच नेला नाही आहे. अगं कुणी आलं पण नाही, माझ्याकडं कोण येणार आहे? मग कुणी आलं नाही तर कसं नेलं? ओळखून घ्या. की हरिपाठ सगळा गेला. म्हातारा रडू लागला. भगवंता, मी याच्याकरताच संतती केली होती का? लोकांना जी संतती नाही आहे, ज्याला आहे ती याच्याकरता पाहिजे का? मनामध्ये रडू लागला. काही नाही, ताटवाटी नाही ना, तुम्हाला जेवण नाही. बसला म्हातारा, काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. संध्याकाळी तुला हे महाशय आले, पत्नीचे रक्षक आले आणि आल्यानंतर हातपाय वगैरे धुतले. अगं म्हणल्या, त्यांना दिलं का, त्यांना जेवण दिलं का बाबाला? काही नाही म्हणले, 10 दिवस. ताट वाटी वगैरे त्यांना सांभाळता येत नाही. कोणाला विकलं म्हणली, ते भंगारवाल्याला कोणाला माहिती, ताट नाही, वाटी नाही, तांब्या नाही. अगं असं कशाला विकतील ती? अहो नाही तर मग नेलं कुणी? असं म्हणत असताना
हा गेला. काय झालं बाबा? अरे कुणी नेलं म्हणले, मला काही माहित नाही, काही नाही, पण आता ते काय करावं काय नाही. बरं बरं म्हणजे ह्या दोघांचा संवाद आला असता इतक्यामध्ये ते लेकरू आलं. बाबा बाबा काय झालं? अरे म्हणजे ते काय करावं काय नाही, काय म्हणजे तुला काय माहित नाही गप्पा. अरे म्हणजे बाबांची ताट वाटी वगैरे ते होतं ना, ते काय झालं काय की? ते म्हणलं काय झालं काय की? म्हणले मी ठेवलंय म्हणले, ते मी का लपून ठेवलंय म्हणले. ते का म्हणजे तुम्ही तर परत म्हातारा झाला तर परत मला दुसऱ्या आणायची काही गरज नाही म्हणून म्हणले मी तेच ठेवलंय. पुंडलिका वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बघा, जैसी करणी वैसी भरणी. पोरग याच्या पुढे गेले म्हणजे महाराज तुम्ही जर म्हातारा झाला तर परत तुम्हाला दुसऱ्या आणायची काही गरज नाही आहे. म्हणून न मातु परदैवत, आई वडिलासारखं दुसरं दैवत नाही आहे. आपण काय करतो माहिती का? आता माणसं गेल्यानंतर 4x4चा फोटो निवृत्ती महाराज सांगत असतात. नंतर हातामध्ये उजव्या उदबत्ती, डाव्या हातामध्ये घंटा, आणि जे वळवितो ती मोजून म्हणतो, अरे ज्या वेळेस मी जिवंत होतो तोपर्यंत माझी काही पूजा नाही, मला खाऊ दिलं नाही, काही नाही, आणि आता मला म्हणतो खाऊ उदबत्तीनं आता खाली येऊ नको, आता खाली येऊ नको, वरीच बस. नाही, सांगायचा तात्पर्य असा आहे की तुम्ही याची सेवा केली पाहिजे. आणि हेच सांगत असताना जन्म मरणाचा जर तुम्हाला फेरा चुकायचा असेल तर पिंडदान केलं पाहिजे, हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हे खूप महत्वाचं आहे. सांप्रतका कलिमादी पुत्रपण किंचित एकावे वर्णन क्रोधेन भरावे पूर्ण न सामान्य वचनासी. कोणाला राग येईल पण मी बोलतो म्हणून तुम्ही राग पायी देऊ नका असं भगवंत म्हणतात. आपल्या सुख स्वार्था पिता सातवी द्रव्यार्था नेनो पाप पुण्य पंथा धन सर्वथा सात्विक तसे. आपल्या मुलाकरता, आपल्या मुलीकरता, आपल्या संसाराकरताच पिता सगळं करतो ना. खोटं बोलतो, चांगलं बोलतो, वाईट करतो, कोणाकरता करतो? तुमच्या आमच्या करताच करतो ना. मग ते पुत्र होती तरुण पित्यासे आले वृद्धपण सदा हेळयसी ती दारुण मागता धन न देती बा. मी आताच सांगितलं, तेच भगवंत सांगतात लक्ष्मीला, हे लक्ष्मी, मुलं जर थोडी मोठी झाली आणि वडिलाला जर वगैरे पैसे वगैरे पाहिजे असेल ते हिताळणी करतात, देत नाहीत, असे पुत्र काय कामाचे? एकोपी गुणवान पुत्रो शतमूर्ख शतांगती. पुत्र व्हावा आईचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असं म्हणायचं ना. आता आम्ही असंच वागत असतो तर काही उपयोग नाही आहे. भगवंत तेच सांगतात की पितयाचे वृद्धपण आलिया सदा हेळती दारुण मागता धन ते धन देता पिता आपुले धन मागे यावरी डोळे विरविती रागे म्हणे मी याचे काय ऋण लागे वडिलोपार्जित पाहिले की. अहो, वडिलांनी जर पैसे मागितले तर त्याच्यावर डोळे मोठे करतात असं शास्त्र सांगतंय. मी नाही बरं का. उद्या कोणी म्हणाला का हो गुरुजी तुम्हाला माझे मोठे मोठे डोळे कुठे दिसले? संत देव म्हणतात अशी गोष्ट होती आहे, असं करायला नाही पाहिजे. तथाच बालत्वापासून पाळीला तोंडीचा घास चारीला शेवटी पुत्र कामान आला वृद्धपणी पित्याचे. घासातला घास काढून दिला कशा करता? पुत्र म्हणून. आणि तोच पुत्र सत्पुत्र जर नसेल तर काय कामाचा? भगवंत म्हणतात ऐसे ही पुत्र असती नको देवा ऐसियाती संगती जिता नाही गती मेल्या सद्गती केव काय. जो जिवंतपणे जो वडिलाला विचारत नाही म्हणतो मेलेला पुत्र बरा, त्या जिवंत पुत्राची काही गरज नाही आहे. म्हणून एकच पुत्र भला जेने कुळाचा उद्धार केला हेही परत रसाधनी भला वंशा केला उद्धारू. म्हणून पांडवाकडं लक्ष द्यायचे का कौरवाकडं लक्ष द्यायचे? 100 होते का 5 होते का? नाही. शास्त्राने सांगितलं एकोपी गुणवान पुत्रो, एकच असावा पण आपल्या कुळाचा उद्धार करणारा असावा. कुत्र्याची किती असली तरी वाघाचा पाहिजे कसा पाहिजे? एकच पाहिजे. तसं मुलगा एकच असावा पण आपल्या कुळाचा, आपल्या वंशाचा उद्धार करणारा असावा, आई वडिलाला विचारणारा असावा. तथाच एशे जिका सुपुत्र पायी एक आचरती अमावस्या व्रताई अनेक पुण्यकर्म पायी परलोकी पायी साजिती जे. अशीच मुलं
अशीच संतती आपली आई वडिलाची सेवा करत असते, अशीच पिंडदान करत असतात. मी सांगितलं ना, ज्याचा आई वडिलावर विश्वास आहे की आपलेच होते, ती श्राद्ध करतील ना, दुसरे कोण करणार आहेत. तसं संत भगवंत म्हणतात की जे सात्विक आहे, आचरण जे चांगलं करतात तेच पिंड प्रदान करतात, दुसरे कोणी करणार नाहीत. जे नर करते पिंड दानाते वरी आचरती व्रताते या तयाही वरी मला मासाते विशेष पर्वणी अमावस्या. वा वा, दुग्ध शर्करा योग म्हणतात बरं का संस्कृतमध्ये याला. काय अधिक मास आलाय आणि तोच पिंडदान करतो, त्याच्यासारखं मलमास आलेला आहे, त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलंही नाही असं भगवंत म्हणतात. एसी ही पर्वे दोन पायी पौर्णिमा अमावस्यातीही पुन्हा निवेदिले सर्वही शेषशाही वदला असे. परत तुम्हाला मी हेच सांगितलं आहे, पौर्णिमाचं हे व्रत भगवंताने तुम्हाला सांगितलं. का सांगितलं की आपल्याला कुठलीही गोष्ट 21 सांगितली जी कळत नाही, म्हणून भगवंतानं तुम्हाला तेच सांगतात की का अमावस्येला पितृदान करा, पौर्णिमेला दानधर्म करा, हेच तुमच्या बरोबर येणार आहे. शेषशाही म्हणजे भगवंताने सांगितलेलं आहे. जे नर कुणी नाचरती पुराण श्रवणी न भयसती तर याची न चुके याता याती पुनरावृत्ती चुकेलिया. बघा भगवंत काय म्हणतात, जो माणूस हे जे नर ऐकती नाचर हे नर ज्या कुणी करणार नाही, ऐकणार नाही, व्रतवैकल्य करणार नाही, पिंडदान करणार नाही, त्याची गती काय होणार आहे ही मी माझ्या मुखातनं सांगणार नाही, पण त्याला दुर्गती मिळेल. जे श्रवण करत नाहीत, पुराण ऐकत नाहीत, पिंडदान करत नाहीत, पितराते न करती तोषो तयाती संतती होय नाश या लागे श्लोकाधार विशेष श्रवण केले आधार. पितराचं जो कोणी करत नाही त्याला कुठली गती मिळेल. या लागे श्रुते जन हो मला मासा ते पहा हो अगत्य व्रता ते आचरा हो कराला हो परमार्था. मग भगवंत स्वतः म्हणतात की या मलमासामध्ये हे जे व्रत सांगितलेलं आहे, वैकल्य सांगितलेलं आहे, तुम्ही करा, याच्यासारखं पवित्र दुसरं करणं नाही आहे. जैसा लाभो घेता संसारी तैसा केले परमार्थावरी तेने चुकेल येरधारी जन्मवरी खंडेल. हे जे व्रत वगैरे तुम्हाला त्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्ही चुकल्याशिवाय राहणार नाहीत. हा नरदेय परम सांग येथे धरावा सत्संग सत्संगाविन साधन मार्ग हातान लागे सर्वता. म्हणून सत्संग करावा, भगवंताची सेवा करावी, वडीलधाऱ्यांचं करावं, गुरूंचं ऐकावं, प्रवचनाला जावं, कीर्तनाला जावं, हेच बरोबर येणार आहे, दुसरं काहीही येणार नाही. म्हणून मला मासा अवधी साधावो हेच संधी आधी गाठ घाला मुळपदी बधा गोविंद आदरे. हेच मलमासामध्ये अधिक महिन्यामध्ये जे ग्रंथ सांगते त्यांचं ऐका, भगवंताचं नामस्मरण करा, हेच मलमासामध्ये बरोबर येणार आहे, दुसरं काही येणार नाही. म्हणून गोविंद गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव या मलमासामध्ये 24 तास भगवंताचं नामस्मरण का. स्वस्त श्री अधिक मास महात्म ग्रंथ पद्मपुराणातील संमत मनोहर सुते विरचित द्वादशोध्याय. 12वा अध्याय तुम्हाला मी अधिक महिन्यामधला सांगितला आहे. आता काय अधिक तुम्हाला काय सांगू, भगवंत म्हणत असताना पुढच्या अध्यायामध्ये त्यानं सांगितलं की बाबा तथाच दामोदरानंता केशवा श्री सिद्धार्थ मार्ग माला देवाय देवा दयाने दे तव चरण माझी मला हे ठेवा. येथे मी अल्पमती पामरो वदेन म्हणतो स्तुती उतर एक जेवे ते प्रसार के विचार सावो हा परी आत्मसार्थक करावे काही म्हणून आरंभिले से नवाई कृपाळू ते शेवटास न्यावी हेच परमार्थी ज्या मी तेने जपतप साधन काही दान धर्म व्रते उद्यापने पायी कराव्या ते धनही नाही घरी संग्रही तू जाणता निशिदिने संसाराची अळ सदा चित्ती वाटे तळमळ तेने न गमेत्य काळ वेळ म्हणून या खेळ आरंभिला तरी कृपा करुणी रमासंगे न्यूनते पूर्ण करावे अंगे रसोत्पत्ती रसवेगे जीवन लागी दवाळ दे समर्थे मुक्ता फळाची लाखोळी वाहता हर्ष हृदय काळी दरिद्रे तुळशी दळे अर्पिली तरी का न स्वीकारी स्वामी या श्रीमाने नैवेद्य पकवान अर्पिता तोषेल मन दरिद्र्याचे किंचित कन्न काय नैवेद्य आरामे
तैसे थोर थोरांनी प्रबंध केले, नाना परी किती आळविले, त्याचे लळे पुरविले, मद नावेरता मन बोले, असो कृपा कराल श्रीहरी, तरी वदेन वैखरी, सरस्वती माझे जीव वागरी, मनुतरी मन त्वरंगी आत्मराम, एका संत श्रोतेचा जन्म, पाचा परवाचा केला प्रश्न, तया माझी चार संपूर्ण, मागे निवेदन सांगितले सज्जन हो. या 13व्या अध्यायामध्ये 5 तुम्हाला प्रश्न सांगितले होते. आता पुढचा जो आहे तुम्हाला मी सांगतो ते ऐका. तया माझी 4 संपूर्ण, त्यातले 4 संपूर्ण झाले आहेत. 5वा कोणता आहे तुम्हाला मी सांगतो ऐका. व्यतिपात वैद्यती पाही, पौर्णिमा अमावास्याही, ऐसे पर्व 4 पायी, केले सर्वही कथन मी. 5 पुरले सांगितले मी तुम्हाला. व्यतिपात सांगितला, वैद्यती सांगितला, पौर्णिमा सांगितला आणि अमावस्या सांगितला. आता 5वा जो का नियम आहे त्यानं काय होतं काय नाही, कशी भगवंताची सेवा करावी लागते हे तुम्हाला मी सांगतो. तुम्ही शांत चित्ताने ऐका. आता 5वे पर्वते कवन, ते आते एकावे निरूपण, लक्ष्मी प्रती नारायण सांगता झाला. तुम्हाला 4 सांगितले. अमावस्याला काय करावं, पौर्णिमाला काय करावं, व्यतिपात योगाला कुठला दानधर्म करावा, वैद्यतीला कुठला दानधर्म करावा हे सांगितलं. पण आता 5व्याला काय करावी तुम्हाला सांगतो ऐका. भगवंत स्वतः सांगतात, लक्ष्मी वदे जी पुरुषोत्तमा, भक्त काम कल्पधर्मा, मागे निवेदिला महिमा, पौर्णिमा अमावस्याते, उपरी पर्व राहिलेक, तीही परिसावे नामिक, व्रता माझी श्रेष्ठतानिक, कैसी देख स्वामी या. तरी कृपा करुणी समग्र, लोकहितार्थ वदावी साचार, ते एकता जड मूढवार्थ, तत्काळी होणे पै. विष्णू बोलते झाले उत्तर, एक शिराभे सादर, परवा मागी ते परथोड, विशेष सत्का द्वादशी. भगवंत लक्ष्मीला म्हणतात, ऐक, सर्व पर्वामध्ये सर्वामध्ये श्रेष्ठ जे आहे ते द्वादशी तिथी आहे. तया माझी मलमास, पातल्या विशेषा विशेष, आदरे आचरल्या व्रतास, तुटे पाश यमाचा. द्वादशी तिथी, द्वादशीला जर तुम्ही पुण्य केलं, त्यातले त्यात अधिक महिन्यामध्ये द्वादशी जर तुम्ही हे व्रत वैकल्य जर केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, दानधर्म दिला, याच्याशिवाय दुसरं पुण्य कुठलंही नाही. एकता महिमानो, पापे भस्म होती जानो, यदर्थी तसे अनुमान, सावधान परिसावे, समग्र तीर्थाची गर्जना तोवरी, संपूर्ण यज्ञ क्रियावरी, अवधीची पूर्वे पृथ्वीवरी, न पवती सरी द्वादशी ते. दशमीला काय केलं, एकादशीला काय केलं, याला मी तीर्थयात्रा केल्यात, ही काहीही उपयोग नाही. द्वादशीचा तुम्ही जर नियम केला सर्वांची बरोबरी त्याच्यामध्ये येते. संपूर्ण पर्वाचे फळ पायी, न तुळे द्वादशीचे ठाई, काय सांगो तेथी ते नवाई, विशेषताई वदतसे. या द्वादशी तिथीचं वर्णन काय करू आणि काय नाही असं सांगतात. म्हणून दर एकादशीला हरिकीर्तन करावं, भगवंताचं नाम करावं. कमला ज्या प्रत्येक महिन्याला जी एकादशी येते एकादशीचं महत्त्व सांगावं, कारण या एकादशी व्रतामुळं खूप लोक उद्धरून गेलेले आहेत. नंतर द्वादशीच्या दिवशी काय करावं हे पण खूप 3 दिवसाचं, दशमी एकादशी द्वादशी हे 3 दिवसाचं व्रत असतं. ह्याच्यामध्ये द्वादशीचं व्रत भगवंत सांगतात. संपूर्ण तथाच यज्ञ केलेच्या फळ, अथवा प्रयागी स्नान गंगाजळ, तिथीचा कल्पवास प्रबळ, सेविला सर्व काळ आदरे. पहा, प्रयागाला जर स्नान केलं गंगेला तर त्याचं फळ, त्याचा जे काही तुम्हाला फळ मिळतं ते या द्वादशीच्या ठिकाणी मिळणार आहे. तरी द्वादशीची तुलना नाही, शास्त्र देती याची ग्वाही, प्रत्यहो घेई जे स्वदेही, केली या पायी व्रत. द्वादशीची तुलना शास्त्रामध्ये कुठल्या व्रताबरोबर येणार नाही हे शास्त्रानं पण सांगितलंय. तुम्ही व्रत करून पहा, तुम्हाला सुद्धा ते त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. उपोषण एकादशीचे दिने, द्वादशीचे केजे पारणे, ब्राह्मण संतर्पण मिष्टान्ने, अनेक दाने नानाविधी. पहा, मी आता सांगितलं एकादशीचं व्रत करा. मागे मी एकादशीचं व्रत सांगितलं होतं, तसं करू नका.
कारण नुसतं खातच बसू नका. निर्जला एकादशी ना, जलसुद्धा प्यायचं नाही आहे, पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे. पण आता काही लोक म्हणजे गुरुजी आम्हाला डायबिटीज आहे, आम्हाला आमकं आहे तमकं आहे, पण त्यातले त्यात विचार करा आणि भगवंताचं नामस्मरण करा असं सांगितलंय. एकादशीचा उपवास करावा आणि द्वादशीला ब्राह्मणाला भोजन घालावं आणि करावे पिंडदान. श्राद्ध तिथी असो नसो दान, परी अगत्य की रे श्राद्ध साधन, घडे पुण्य कोट्यावधी. एकादशीचं व्रत केलं आणि द्वादशीला जर तुम्ही पिंडदान वगैरे जर केलं, याच्यासारखं पुण्य काहीच नाही आहे. हे तवा त्रिरात्री ते व्रत, दशमी पासून द्वादशी युक्त, तिन्ही देवता मूर्तिमंत, वसताती तेथे निश्चयी. लक्ष्मीला भगवंत सांगतात, हे क्षीराब्दी पुत्री, त्याची तुम्ही एक दशमीचं व्रत केलं असेल, पण द्वादशीला तुम्ही काय केलं पाहिजे हे भगवंत सांगतात. ऐसे विधियुक्त एकादशी व्रत कीजे सायासी, परिसाधन द्वादशी ब्राह्मणाची. विधियुक्त कीजे एकादशीचं व्रत आणि द्वादशीला ब्राह्मण भोजन वगैरे जर केलं, त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलं नाही आहे. त्यावरी केली या पिंडदान, ते तव विशेषाहून विशेष दान, तेने केले गया वर्जन, पितृ उद्धारण कुळासी. द्वादशीला जर पिंड पूजन केलं तर याच्यासारखं पितृ उद्धारणाचा दुसरं कुणी मार्ग नाही आहे. तुलसी पत्रा समान, अर्पिला परिपिंडदान, तरी दे मदन मेरू समान, वदे नारायण सोमके. काय जण म्हणतात गुरुजी पिंड एवढा करू का, इतकुसा करू का? नाही, तुळशीच्या पाना एवढा. पण पिंडदानामध्ये सांगितलं आहे शमी पत्र प्रमाणेन, शिमीच्या पाना एवढा जरी पिंड केला तरी तो पितृलोकाला काय होतो, मिळतो. म्हणून पिंड केवढा केला याला महत्व नाही, पिंडदान करावं याला खूप महत्व आहे. मनमासाची द्वादशी जरी उपोषण, घडे ते दिवशी, तया ऐसा पुण्यराशी, दुधा आन धनिदा. या द्वादशीला जर एवढं त्यानं पुण्य केलं, याच्यासारखा दुसरा मनुष्य कुठला श्रेष्ठ नाही आहे. जन्मांतर सहस्रेन तयाने जिंकले ते दान, परिब्राह्मण संतार्पण पूजा विधान आयोजित. ऐसे व्रत भावे आचरता, यमरा हो उठवी माता, तया दुरिताची वार्ता, बोलो नयेची राजसे. ते दिनी ब्राह्मणा लागून, जरी वस्त्रारा करविले परिधान, तरी कल्पपर्यंत स्वर्ग भोग जाण, या लागून प्राप्त होई. या दिवशी ब्राह्मणाला वस्त्रदान अन्नदान वगैरे जर केलं, याच्यासारखं त्या पुण्य कुठलंच मिळालं नाही आहे आणि तुम्हाला स्वर्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे. विष्णू माधव प्रीत्यर्थ जरी आचरील हे व्रत, ब्राह्मण भोजन यथार्थ. विष्णू प्रीत्यर्थ द्वादशी, विष्णूच्या प्रीत्यर्थ द्वादशीला भोजन करावं, याच्यासारखं पुण्य नाही आहे. सुवर्णदान सहस्त्रदान, रौप्यदान उपादान, छत्रासहित पादुकादान, पुरुषोत्तमार्पण कीजे. या पुरुषोत्तम महिन्यामध्ये छत्र म्हणजे छत्री, त्याच्यामध्ये रौप्य म्हणजे चांदी, सुवर्ण म्हणजे सोनं, यथाशक्तीचं दान केलं तर त्याच्यासारखं दुसरं पुण्य नाही आहे. घृतदान, घृतपायित पक्वान, त्रयोदश गुण तांबूलदान, गंध पुष्प सुदान, किडे अर्पण यथाविधी. इतके दान केल्या पायी वैकुंठवास याती होई, मलमास द्वादशी ठाई शेषशाही संतुष्टे. इतक्या प्रकारचं दान केलं तर भगवान संतुष्ट होतात. यथा ऋतुकाळे फळे, कर्दली फळे नारिकळे, खजुरी लवंगा पुगी फले, जायफळादी आदरे, कपिला गोदानादी नियमस्त, महिदान अश्वासहित, गज अजादीर्ण संगीत, अर्पण किडे द्विजाते. परत मी त्या दिवशी सांगितल्यासारखं सर्व द्यावं, पण देणाऱ्याकडे इच्छा नाही आणि घेणाऱ्याकडे जागा नाही आहे. आता काय गोदान, काळी कपिला दान द्यावी, अश्व द्यावा, गज द्यावा, हे सर्व द्यावं, पण मनातून संकल्प करून भगवंता हे मी तत्प्रित्यर्थ काही दान वगैरे द्रव्यद्वारा दिलं तरी चालतं. म्हणून प्रत्येकानं द्रव्यद्वारा जरी भगवंताची सेवा केली तरी भगवंताला मिळते. काळी कपिला दान द्यावी असे सांगितलंय. अश्व द्यावा, इतकी दाने सांगितली देख, परिघृत दानाचे महात्म्य अधिक, मलमात पर्वणी आवश्यक की जे देख यथाविधी. हे तर द्या द्रव्य रूपाने, याच्या व्यतिरिक्त घृत म्हणजे तूप जर दान दिलं तरी त्याच्यासारखं दुसरं पुण्य नाही आहे. तथाच कांस्य पात्री घालूया घृत, सुवर्ण प्रतिमास युक्त, पूजा करून नेमस्त दिजे दान विप्रा लागी.
कांश पात्रामध्ये तूप घालून आणि सुवर्ण प्रतिमायुक्त तिथे दिलं ब्राह्मणाला, तर त्याच्यासारखं तुला पुण्य कुठे मिळणार नाही आहे. त्याही वरी घृतपाचक पक्वानो, ही कांश पात्री घालून घृतासहित पूजा करणं ब्राह्मण करी अर्पिते. याच्यामध्ये कांश पात्रामध्ये जेवण वगैरे तर दिवलं, त्यातलं नानाप्राव मिष्टान्न वगैरे ब्राह्मणाला दान दिली, त्याच्यासारखं पुण्य नाही आहे. संख्यात याती त्रीणी दशक वरी त्रीणी अधिकम देक ऐसे करून आवश्यक. परत भगवंत म्हणतात हा जो नियम आहे या माणसाला आहे त्या माणसाला नाही आहे, यानंच करावं का त्यानं करावं का असं नाही आहे. प्रत्येक माणसानं याला जे मिळालं आहे आपल्या देहात इति कर्तव्य जर आपल्याला पाहिजे असेल संपूर्ण दान वगैरे केलंच पाहिजे. ये विषयी इतिहास पुरातन वैदे किती सावधान पूर्वी सूर्यवंशी राजा पुण्यवान अंबरीष दान नामतया. ती म्हणा याचा काही इतिहास होता का पूर्वीचा सांगतो ऐका. पूर्वी अंबरीष नावाचा राजा सर्वभौम सर्वावृष्ट तपोबळी अति उत्कृष्ट अति धैर्य गांभीर्य श्रेष्ठ भक्ती एकनिष्ठ दयाती सार्वभौम राजा होता. तपोबळ त्याचं बल होतं आणि अतिशय धीर गांभीर्य आणि श्रेष्ठ होता, एकनिष्ठ होता. प्रजेलागी अति कनवाळू विप्रा लागी परमस्नेहाळू रिपू द्रुपा लागी दैसा काळू कृतावंत दयाचे अतिशय प्रेमळ आणि अतिशय सात्विक होता, कनवाळू होता, परमधर्मिष्ठ हृदयी आड काठी कवनाते नाही व्रत नेम उद्यापने पायी दसा जसं सर्वही चालवित. पोलीस व्रत वगैरे करीत असेल त्याला आडवं येत नव्हता, तिथं सदाचारी होता आणि नियम सगळे पाळत होता. विनमुख नव्हे ती कवनाते मागितले ते अर्पित त्याते अपत्या परी माग त्याते लढे त्याचे पूर्वीत. राजा असल्यामुळे जो त्याच्याकडे येत होता त्याला संपूर्ण जे मागेल ते देत होता आणि जो त्याला तो नाही म्हणत नव्हता. ऐसे असता वरिष्ठ द्वादशी नेम ताट साधन युक्त द्वादशी श्रेष्ठ नृप वरिष्ठ आचराते. असत असताना तो द्वादशी नियम पाळत असताना सहस्रावधी ब्राह्मणाची पंक्ती घेऊन साधी द्वादशी तिथी ते उगवताची गवती साधन रीती साधित असे. आणि असे या द्वादशीला सहस्त्र म्हणजे हजार भोजनाची तो पंक्ती करीत असे. ऐशी लवडता काळ भोवतो पुण्य संग्रह झाला उपरित इतुकेही असून या गर्वरहित नृपनाथ वेगळा तो. हजार द्वादशीला भोजन जेव घालत होता आणि असं सर्व असताना आपल्यासारखा गर्व नव्हता. आपण थोडंफार करतो पण सगळीकडे बोबाटा जास्त करतो, काम थोडं दानधर्म थोडं आणि बोबाटा जास्त. तो बोबाटा काय असं काही करत नव्हता. तव वासवांगी तथाच तव वासवांगी भय दारुण माझे पद घेईन विरुण चिंता करी रात्रंदिन तव नवल पूर्ण वर्तत थे अकस्मात ऋषी दुर्वासो येता झाला इंद्र सभेत वासवे सन्मोनिया बहुवास षोडश उपचारे पूजिला. कुठलंही आपण करत असताना इंद्राला भीती वाटते, म्हणून जप जाप्य करत असताना आपण झाकून घ्यायला पाहिजे. जप आपला उघडा राहिला इंद्राला वाटतं हे पण माझं पद घेतो काय की, म्हणून तो राजा सर्वश्रेष्ठ अंबरीष राजा हे असं दान करत असताना हे करत असताना इंद्राला वाटलं की हे माझं आता स्थान घेतोय, म्हणून त्याला भीती वाटू लागली. तितक्यामध्ये तथाच अकस्मात दुर्वासृती तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर इंद्राने त्याची पूजा वगैरे केली. बैसून या निजास्थानी स्वागत पुजले ते क्षणी स्वस्ती क्षेम प्रबोधोनी पाहे नमणी तया ते. ज्या मुनीचं पूजन वगैरे केलं आणि त्यांना विचार तव परम कृष्ण झाले शरीर शोके उतरला मुखचंद्र देखून या बोले मुनीश्वर दुःखापार हृदय दिसे. कृष्ण झाले होते, अशक्त झाले होते आणि त्यांनी विचारलं, मुनी विचारलं त्यांना दुःख अपार देते एरू म्हणे महाराजा उपायन देखो जी दुजा मग समग्र वृत्तांत ओदा ऋषीवर या सांगतसे म्हणे अंबिरेश परम विख्यात तपोदेजी आगलामित द्वादशी व्रतात आचरित न चाले तेथे उपायो. म्हणजे अंबिरेश ऋषी आहे ना, दान धर्म करतोय, हे सगळं करतोय, सगळं हे करतोय, आता हे आचरण करतोय, माझा उपाय काही चालत नाही आहे. ऐशवरी करू मी काही हृदय रौगम परम माझे दिवी म्हणून या पायी ठेवीतसे डोई.
ही द्वादशीच जर तुम्ही उपासना केली त्याच्यासारखं तुम्हाला दुसरं कुठलं व्रत करायची काही गरज नाही. अथवा तपोव्रत करी केले त्यातनं यागातीही साधले उपासले ज्ञान योग तरी नाचले द्वादशीन समता ऋषिदेव गंधर्वादी तत्वता आचार्या व्रता वंद्य सर्वता ते झाले व्रत्याचरिता चतुरानन कुबेरा सहित सिद्धगण ते प्राप्त झाले पदन विमान अक्षय भानू तोवरी पावे ते वासवा तू ते पायी इंद्रपदला लाभले तुझ कमाई याची व्रत प्रभावे पायी अधिप सुरगणाते. हे इंद्रा, तुला जो भीती वाटत असेल, तुला जर खेळ असेल, हे द्वादशीचं व्रत कर. हे जे तू व्रत केलं सर्व तुझी भीती निघून जाईल. आणि हेच एक साधन आहे. येथे हे व्रत अतिश्रेष्ठ आचरत असे इंद्रपराष्ट वरिष्ठ त्या तय अपाय करावयाचे कष्ट कवन नष्ट करू शके. जया ते पुण्य सामग्री पूर्ण असे हो पदरी तया ते साय श्रीहरी व्रत निरंतरी चालत असे. याला आगी अमरनाथा न प्रवर्तेस या धाता येणे दुरिताची वार्ता नांगी सर्वता बाणीन पै. एकदा ऋषीचे उत्तर देवेंद्र केला नमस्कार उपाय न सुचे अनुमात्र पद स्वतंत्र नरा घेती. या लागी गुरुवार्या पायी एक वेळ तेथवर जाई कळेल तैसी करा वनवाई पद अक्षय राहते. ऐसे एकता मनवा वचनाते ऋषी विचारी अंतराते म्हणे जाऊन या पाहू पुनर्पाते पुण्य पुरुषाचे दर्शन. इंद्र खूप घाबरू लागला. काय होईल काय नाही म्हणू लागला. आणि मग भगवंता ऋषी म्हणाले चल आपण तो कसंद्र पृष्ठ आहे काय काय करतो काय काय नाही द्वादशीला हे आपण पाहू. ऐसे एकता वचनाते ऋषी विचारी अंतराते म्हणे जाऊन या पाहू इंद्रपाते पुण्य पुरुषाचे दर्शन. आणि त्या राजाचं आपण दर्शन घेऊ. दुर्वासाईचा सत्पुरुष परिमतीता ते तात्काळ भ्रंश जया संगती संगदोष धरिता व्यास मनासी. संगती संगदोषेनं इंद्राला राग आला की माझी खुर्ची जाईल म्हणून ते दुर्वास ऋषीला म्हणला काय करून काय नाही मला तुम्ही सांगा. तर याचं इंद्राचं त्यांनी ऐकलं आणि ऋषी सुद्धा त्याच्याबरोबर तिथं गेलेले आहेत. दुर्वासासारखा सत्पुरुष नाही आहे. धीरवान ज्ञानवान पायी सुशीलता जरी झाला देही तरी सांगती संगदोष ना पायी मतील पालटे तयासी. माणूस किती जरी चांगला असला तरी संगतीनं तो बिघडल्याशिवाय राहत नाहीये. म्हणून या सत्संग धरावा दुर्जन संग तो त्यागावा जेने विश्रांती पावे जीवा देवाज देव देवा प्रेमाकडे. म्हणून सज्जनाचं संगतीचं दोष खूप सांगितलेला आहे. म्हणून संगती चांगल्याचीच करावी. आता दुर्वास ऋषी राहो घेऊन शिष्य समुदावो नमुनिया वासवावो निघता झाला तात्काळी. या दुर्वास ऋषीला सुद्धा वाटलं हा काय करतो हाच काही श्रेष्ठ आहे का म्हणून त्यांच्या मनामध्ये किंबहुना काही किंतु आला आणि ते आपल्या सर्व शिष्याला घेऊन त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. घेईन अंबरीशीची भेटी तेथे होईन जे राहटी ते कथानक मराठी श्रुत्या कर्णपुटी पुरीसाऊ. जे ऐकत आणि अंबरीशी ऋषींकडे भेटीला गेल्यानंतर तिथला वृत्तांत काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. जे ऐकता पाप घडे कल्मष अवघडे पडे श्रवण करिता रोकडे मलमासमात्म समग्र हे तथाच वदली वाचा प्रबंध नवे माझा वदरता न्यून पूर्ण करणवे वाचा अधिकार साचा समाते मी तव रामदास संप्रदायी भिक्षा मागतो ग्रही ती भिक्षा एकत्र एकठाई वजव पचवून अर्पाय विद्याते. ऐसे हे तव कविता जाणव कवीश्वराचे व्याख्यान अर्थाचा बोध एकत्र करून श्रुत्या लागून गेले तसे. इथं काय झालं काय नाही कसं काय उद्भवला ही कथा पुढच्या अध्यायामध्ये ऐकू असं भगवंत लक्ष्मी सांगतो. असं लक्ष्मीला भगवंत सांगतात. श्रोते हो थोडक्यात या अधिक मासाचं फळ अतिशय उत्तम आहे. 5 प्रश्न सांगितले 5 पण सांगितलंय की एक व्यतिपात योग आहे अमावस्या योग आहे वैद्यती योग आहे आणि द्वादश सगळ्या योगामध्ये थोडक्यामध्ये काय सारांश
सारांश या अधिक मासाला दानधर्म करा, त्याच्यासारखं दुसरं कोण नाही. पिंडाचं पूजन करा. हे सर्व काही सांगितलेलं आहे. यथामतीनं यथाभक्तीनं आपण दानधर्म हा केलाच पाहिजे. थोडक्यामध्ये आता या राजाचं पुढे काय करू म्हणून आपण भिण्याचं काही कारण नाही आहे. आपण पुण्यवान असो तर भिण्याचं काही कारण नाही. आपण तर काही चोरी केली नाही तर आपल्याला भिण्याचं काही कारण नाही ना. तसं त्या राजाची काय गती होईल आपण उद्याच्या कथेला पाहूया. म्हणून इति श्री अधिक महात्म ग्रंथ पद्मपुराणाची संमत मनोहर सुद्ध विविधृत त्रयोदशाध्याय गुढा 13वा अध्याय आपल्या यथामतीनं यथाशक्तीनं आपण इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. सारांश लक्षात ठेवा. याच्यामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरण करा हेच भगवंताने सांगितलेलं आहे. म्हणून या झालेली सेवा आपण भगवंताच्या चरणी या ठिकाणी अर्पण करू आणि आज आईच्या ठिकाणी आपण इथे थांबूया. पुंडलिकावर देवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.